सतत स्वतःमधलं प्रोत्साहन कुठेतरी हरवतं. भरकटलेल्या मनाला ओढून जागेवर आणावं लागतं. जगापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचं ठरवलं असेल तर प्रचंड आत्मविश्वास लागतो. त्या आत्मविश्वासाला थोडाही तडा जाऊन द्यायचा नसतो. कारण तडा गेलेला आत्मविश्वास कोसळून पडायला वेळ लागत नाही. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला माहिती आहे, जर आपला ना स्वतःवर प्रचंड विश्वास असेल तर लोक काय म्हणतील हा विचार कधीच आपल्याला सतावत नाही. मग हा आत्मविश्वास, हा स्वतःवरचा विश्वास आणायचा कुठून, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल ना. आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे, आपल्याला आयुष्याकडून काय हवंय हे व्यवस्थित माहिती असायला हवं. प्रत्येकाच्या जीवनाचं एक ध्येय असतं. कोणीही विनाकारण जन्म घेत नाही. आपण जर स्वतःला नीट ओळखलं असेल तर आपल्या जीवनाचं ध्येय आपल्याला लगेच समजेल. आणि एकदा का आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय समजू लागलं की आपोआपच आपल्याला आपल्यावरती विश्वास बसू लागतो. हळूहळू आपण पुढे पुढे वाटचाल करत राहतो. आणि एकदा का आपण या ध्येयाच्या मागे लागायला लागलो की मग इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतायत, आपल्या स्वप्नांबद्दल, आपल्या ध्येयाबद्दल काय विचार करतायत याचा आपल्याला थोडाही फरक पडत नाही. कारण ना आपलं लक्ष फक्त आणि फक्त ते ध्येय मिळवण्याकडे असतं. लहानपणापासून मी तर म्हणेन जन्मतःच आपल्याला काही काही गोष्टी खूप छान जमत असतात. मग कोणाला गाणं म्हणायला खूप छान जमतं, कोणाला मस्त भटकंती करायला आवडत असतं, छान छान वेगवेगळे पक्षी असतात त्यांचं निरीक्षण करायला आवडतं, त्यामध्ये त्यांना खूप जास्त नॉलेज असतं. किंवा कोणाला खूप मस्त चित्र काढायला जमत असतात, कोणी खूप छान लिहित असतं. काही जणांना खूप छान छान पद्धतीने सगळ्या गोष्टी सजवायला आवडतात. मग ते घर असू देत, घराचं अंगण असू देत, ऑफिसची जागा असू देत किंवा वेगवेगळे कार्यक्रम असू देत. मग आपल्याला असं वाटतं की नाही, सजावट ना सगळी ह्याच व्यक्तीने केली पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये ना प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक गुण असा असतो की जो आपली ओळख असतो. आपलं ना स्वतःकडे लक्ष नसतं, म्हणून आपल्याला तो आपल्यामधले दडलेला गुण दिसत नाही. पण प्रत्येकामध्ये हा गुण असतो म्हणजे असतोच. त्यासाठी मी मगाशी म्हणाले तसं आपल्याला स्वतःचा शोध घ्यायला पाहिजे. आपण काय छान पद्धतीने करू शकतो ते शोधायला पाहिजे. बऱ्याचदा बघा, आपण असं म्हणतो की पूर्वी ना मी ही गोष्ट खूप मस्त करायचे, काही वर्षांपूर्वी ह्या गोष्टी मी रोज करायचे, मला खूप छान वाटायचं. मला मान्य आहे की काही सवयी किंवा आपले काही जे छंद असतील ते वेळेनुसार मागे पडतात. आपल्यातलं मीपणा जो आहे, आपले जे छंद आहेत ते कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असे रुतून बसलेले असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते की काही वेळापुरतं आपण आपले छंद किंवा आपल्याला कोणत्या गोष्टी अवगत आहेत त्या थोड्याशा विसरून जातो. एखाद्या रुटीनमध्ये आपण अडकून बसतो. कधी कधी नवीन नोकरी लागल्यानंतर आपण आपले छंद विसरून जातो, किंवा लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर, किंवा काहीही सिच्युएशन असू देत. बऱ्याचदा आपलं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असतं. बदलणाऱ्या आयुष्याबरोबर आपल्या सवयी देखील बदलतात. आणि मग हळूहळू आपला आत्मविश्वास कमी होत जातो. आपण स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागतो आणि म्हणूनच आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. एकदा आपण आत्मविश्वास गमावला की एखादी गोष्ट करण्याआधी आपल्या मनामध्ये हाच विचार येतो की इतर लोक काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, मी हे करू शकेन की नाही. हे सगळे विचार जर थांबवायचे असतील तर आधी आपल्याला आपल्या आत्मविश्वासावरती काम करावं लागेल. आपल्या आयुष्याचं काय ध्येय आहे ते आपल्याला शोधावं लागेल. थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यावं लागेल. आपण कोणत्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि त्या आपल्याला कशा पद्धतीने जगासमोर मांडायच्या आहेत ह्याचा थोडासा विचार करावा लागेल. प्रत्येकजण प्रत्येकाकडून मोटिवेशन घेत असतं आणि जर आपल्या एखाद्या कलेमधून किंवा आपल्या एखाद्या छंदामधून आपण जर एखाद्याला मोटिवेशन देत असू तर मग ते करायला काय हरकत आहे. आजकाल आपल्याकडे घर बसल्या कितीतरी प्लॅटफॉर्म्स आहेत आणि आपण त्यावरती आपली कला खूप छान पद्धतीने प्रेझेंट करू शकतो. मग ती कशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करता येईल, त्यामध्ये आणखी काय चेंजेस करता येतील, आणखी काय वेगळं पण आणता येईल ह्याचा विचार करायचा. आपला आत्मविश्वास वाढवायचा. आपण ज्या गोष्टीमध्ये अवगत आहोत त्याची प्रॅक्टिस करायची. हळूहळू आत्मविश्वास वाढेल. बऱ्याचदा ना खूप लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा आपण असा विचार करतो की लोक काय म्हणतील. म्हणजे एखादा ड्रेस घालायचा असेल किंवा घरामध्ये काही चेंजेस करायचे असतील किंवा स्वतःमध्ये काही बदल करायचे असतील तरी देखील आपण असा विचार करतो की लोक काय म्हणतील, त्यांना आवडेल का.
कोणी मला काय म्हणणार तर नाही ना? ज्या कपड्यांमध्ये किंवा ज्या गोष्टी करण्यामध्ये आपण कम्फर्टेबल असू तर आपण छान आणि सुंदरच दिसत असतो. मग त्यावेळेला समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतोय हा विचार कशाला मनामध्ये आणायचा ना? आपण स्वतः कम्फर्टेबल आहोत ना, मग झालं तर. पण आपण जे करतोय ते खरंच योग्य आहे ना, हे आपल्याला कळायला हवं. कारण आता आपण तितके समजूतदार आहोत, तितके मोठे झालेलो आहोत की आपल्याला समजतं आपण काय करतोय आणि ते योग्य आहे की नाही. बऱ्याचदा आपल्याला बरेच निर्णय घ्यावे लागतात, बदलावे देखील लागतात. घेतलेले निर्णय बदलावे देखील लागतात. म्हणून ना सुरुवातीलाच मी हे पण करेन, ते पण करेन, असं करेन, तसं करेन, सगळं करेन मी. ही जी चूक आपण करतो ना ती करायची नाही. ही चूक मी बऱ्याच वेळा केलेली आहे की एका वेळेला भरपूर गोष्टी मी करू शकते. पण आपण त्यामध्ये पूर्ण गुरफटून बसतो आणि आपण काहीच करू शकत नाही आणि मग पुन्हा आपण आपला आत्मविश्वास गमावतो. लोक काय म्हणतील याचा पुन्हा आपण विचार करायला लागतो. त्यामुळे ना स्वतःसाठी जरा कमी निर्णय घ्यायचे, पण ते योग्य असायला पाहिजे. ते योग्य निर्णय घ्यायचे आणि स्वतःवरती इतकं काम करायचं की जर एखादा घेतलेला निर्णय आपला चुकला तर तो आपल्याला योग्य सिद्ध करता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्वतःवरती खूप काम करण्याची गरज आहे. एकंदरीतच काय की एकदा का आपल्याला आपल्या आयुष्याचं ध्येय समजलं की आपण त्यावर काम करायला लागतो. हळूहळू आत्मविश्वास वाढू लागतो. आपण स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ लागतो. चुकलेले निर्णय योग्य सिद्ध करायला शिकू लागतो आणि ह्या सगळ्यात लोक काय म्हणतील हा विचार कधी आणि कुठे पळून जातो कळत देखील नाही. पण ह्या सगळ्यामध्ये प्रचंड संयमाची गरज असते. आपल्याबद्दल काही बोललं जात असेल तर त्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करण्याची गरज असते. कोणी चांगलं म्हणेल, कोणी वाईट म्हणेल, हा त्यांचा दृष्टिकोन झाला. त्यांच्या मतांचा किंवा त्यांच्या बोलण्याचा आपल्या कामावरती, आपल्या ध्येयावरती किंवा आपल्या स्वतःवरती कितपत फरक पाडून घ्यायचा हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे दुर्लक्ष करणे ही देखील एक कला आहे आणि ही कला शिकायलाच पाहिजे. जर आपण आपल्या स्वप्नांवरती, आपल्या ध्येयावरती, आपल्या मतांवरती, आपल्या निर्णयांवरती ठाम असू तर समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतो याचा आपल्याला फरकच पडत नाही. कारण जे फ्युचर आपल्याला आपलं दिसत असतं ना ते समोरच्या व्यक्तीला नाही दिसत. जेव्हा आपण त्या लेवलला पोहोचतो त्याच वेळेला समोरच्या व्यक्तीला ते दिसतं. आपण कितीही जीवाच्या आकांताने ओरडून सांगायचा प्रयत्न केला ना तरी देखील समोरच्याला ते कधीच कळणार नाहीये. जोपर्यंत आपण ते सिद्ध करत नाही, आपण ते साध्य करत नाही तोपर्यंत ते कोणालाही समजणार नाही. जे आपण आपलं भविष्य आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो ते इतर कोणीही पाहू शकत नाही. त्यामुळे आत्ता त्यांना जे दिसतंय त्यावरती ती त्यांची मतं मांडतात. त्यामुळे दुर्लक्ष करायचं. आपण काय करणार आहोत, आपण काय करू शकतो, आपण काय आहोत हे कोणालाही कधीही एक्सप्लेन करायचं नाही. जितकं जास्त आपण एक्सप्लेन करत जाऊ तितके जास्त त्याला फाटे फुटत जातात आणि त्यामध्ये आपली प्रचंड एनर्जी संपून जाते. आपल्याला जे करायचं आहे त्याचा आपल्याला हळूहळू विसर पडायला लागतो आणि आपण आपले निर्णय बदलायला लागतो. आणि म्हणूनच स्वतःच्या निर्णयांवरती जर ठाम राहायचं असेल तर बाकीचे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे काही काळापुरतं सोयीस्कररित्या दुर्लक्षित करायचं आणि ते शिकायलाच हवं. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे. आपल्याला जे हवं आहे त्यासाठी दिवस रात्र एक करता आली पाहिजे. जे साध्य करायचं आहे त्याचं चित्र मनात तयार करायला यायला हवं. ते सत्यात उतरवण्यासाठी हवं ते करण्याची तयारी ठेवायला हवी. इथे जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवामागे, प्रत्येक जगण्यामागे काहीतरी कारण आहे. ते कारण शोधता यायला हवं, त्यावरती काम करायला हवं. लोक बोलतच राहणार हे एक कटू सत्य आहे, ते आपल्याला स्वीकारायला हवं आणि त्याकडे आपल्याला अगदी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करता यायला हवं. काय बरोबर ना? पटतंय ना? मग चला तुम्ही काय काय करू शकता हे पटपट आठवायला चालू करा. कमेंट्समध्ये मला लिहून कळवा आणि अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःचा शोध घ्या.